अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या दान निधीतील कथित अपहार प्रकरणातील दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी इचलकरंजी शहर महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनांच्या वतीने महात्मा गांधी पुतळा परिसरात निदर्शने करण्यात आली। यावेळी बोलताना शशांक बावचकर यांनी श्रीराम मंदिर दान निधी अपहार प्रकरणातील आरोपींवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला। या प्रकरणातील प्रमुख विश्वस्त चंपतराय आणि अनिल मिश्रा यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली। तसेच श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनापासून उद्घाटनापर्यंत नेतृत्व करणाऱ्या केंद्र सरकारने या प्रकरणावर मौन बाळगल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला। ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे यांनी देशभरातील नागरिकांना श्रद्धेने दिलेल्या देणगीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला। धार्मिक स्थळाशी संबंधित अशा प्रकारच्या कथित भ्रष्टाचारामुळे देशातील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून महाविकास आघाडीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी शशांक बावचकर, मदन कारंडे, संजय कांबळे, उदयसिंग पाटील, अमरजीत जाधव, राजू लोखंडे, सदा मलाबादे, प्रमोद खुडे, रतन वाजे, निखिल खानापुरे, वसंत कोरवी, संतोष पाटील, अल्ताफ मुजावर, ताजुद्दीन खतीफ, अभिजित रवंदे, विशाल धुमाळ, संभाजी सूर्यवंशी, राजू किनेकर, सचिन रानभरे, सॅम आठवले, गोविंद आढाव, प्रवीण पाटील, प्रवीण फगरे, सुनील मुधाळकर, मलकारी लवटे, सुदाम साळुंके, तौफिक लाटकर, युवराज शिंगाडे, रवी वासुदेव, गोपी कांबळे, दादा पाटील, रवी पाटील, किरण भागवत यांच्यासह नागरिक पदाधिकारी उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या वतीनं राम मंदिराच्या दानपेटीमध्ये जी चोरी झाली, जो दरोडा त्यावर टाकला गेला, त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय। आणि याच्यामध्ये जे मूळ आरोपी आहे त्या मूळ आरोपींना सरकारने आता सोडलेला आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत अटक करावी अशी आमची मागणी आहे। त्यातले प्रमुख ट्रस्टी जे आहेत ते चंपतराय आहेत, अनिल मिश्रा आहेत, हे मूळ सगळे संघाचे लोक आहेत। ही ट्रस्ट निर्माण केली नरेंद्र मोदींनी, पायाभरणी नरेंद्र मोदींनी केली, उद्घाटन राम मंदिराचं नरेंद्र मोदींनी केलं, पण नरेंद्र मोदी गेल्या 1.5 महिन्यामध्ये या चोरीवर एक शब्दही बोलायला तयार नाहीत। आणि त्यामुळं संघाच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचं काम केंद्र सरकार या ठिकाणी करतंय, त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणाने निषेध करतो। आणि उद्याच्या काळात चंपतरायला आणि अनिल मिश्राला अटक झाल्याशिवाय या प्रश्नाची सोडवणूक होणार नाही। खऱ्या अर्थानं चोरी कोण केली तर ती चंपतरायनी केली। राम मंदिराची जमीन सुद्धा आपण जर बघितला व्यवहार तपासू तर 2 कोटी रुपयाला घेतलेली जमीन 10 मिनिटाच्या अंतरानं 18 कोटी 50 लाख रुपयाला विक्री केली। देशातील हे हिंदुत्वाचा नारा घेऊन फिरणारे भारतीय जनता पक्ष जे आहे त्यांना विचार करावा लागेल अशा पद्धतीची परिस्थिती देशाच्या नागरिकांसमोर त्या ठिकाणी राहिलेली आहे। इतका मोठा भ्रष्टाचार असून सुद्धा केंद्रात असेल युपी सरकारमधून सुद्धा ज्या पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे ती कारवाई त्या ठिकाणी त्यांच्यावर त्या ठिकाणी झालेली नाही। याचा अर्थ असा एक वेगळ्या पद्धतीने निघू शकतो, व या सगळ्या चोरीमागे अनेक लोक आहेत का, आणि तो प्रश्न आम्हा सर्व भारतीयांना त्या ठिकाणी पडलेला आहे।